कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्वागत केल्यानंतर खांद्यावर उचलून मला इथं आणलं. हे जीवाभावाचे कार्यकर्ते रात्रंदिवस काय कष्ट करतात ह्याची जाण ऋतुराज पाटीलला आहे. विरोधक काय बोलत असतील, ते काय टीका करत असतील, त्यांच्याबद्दल फार विचार करायचा नाही. पण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते जे इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आयुष्यभर ऋतुराज पाटील ताकदीने त्यांच्या मागे उभा राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जे जीवाचं रान या ठिकाणी करता हे आम्ही आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकणार नाही. आज मला बरेच जण त्या ठिकाणी सांगतात की आपल्यावर टीका केली जाते, बरेच सभेमध्ये असं बोललं जातं तसं बोललं जातं. मी नेहमी सांगत असतो की त्यांची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण चांगलं काम करायला या क्षेत्रामध्ये आलोय. मी जर त्यांच्यावर टीका करण्यामध्ये वेळ घालवली तर कदाचित मी या 5 वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना वाटेल ह्या फक्त टीका करतोय. आपण चांगले विचार मांडायचे आहेत. दिंडनेरलीचा इतिहास मोठा आहे. या दिंडनेरलीला नेहमीच आम्हा सगळ्यांना तळाचा फोडावानी जपलेले आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही दिंडनेरलीचं सगळं किल्ला शाबूत ठेवा. बाकीची इलेक्शन कशी काढायची आहे ते आम्ही बघतो.